आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडल्याची घटना घडली। मराठा आंदोलकांनी कार फोडल्याची माहिती मिळाली आहे। नांदेडमधील पिंपळगाव निमजी मधली ही घटना आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। यात आमदार मोहन हंबर्डे सुरक्षित असल्याचं कळतंय। चिपळूणमध्ये निलेश राणे यांच्या गाडीवरती भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली, त्यामुळे चिपळूणात जोरदार राडा झाला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। चिपळूणमधल्या दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। दोन्ही बाजूच्या मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दगडफेकीचे व्हिडिओ तपासून पोलीस कारवाई करणार आहेत। आव्हाडांच्या टीकेला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं। जितेंद्र आव्हाड हे चळवळीच्या नावावर भामटेगिरी करणारी व्यक्ती असल्याचं मिटकरी म्हणाले। जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आणि आम्ही जाहीर मंचावरती एकत्र येऊ। त्यात अजित पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे आम्ही सांगू आणि आम्ही तुमच्या विधानाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ, असा थेट इशारा मिटकरींनी आव्हाडांना दिला। जरांगे पाटील 8व्या दिवशी उपोषणावरती ठाम आहेत। सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, तर येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलनाची दिशा बदलणार, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला। मराठा नेते जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलक आक्रमक झालेत। मध्यरात्री नांदेड लातूर मार्गावरती वाहतूक अडवल्यानं काही वेळ वाहतूक कोंडी झाली। आंदोलनाला हिंसक वळण लागण्याआधी पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली। धाराशिवमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ तरुणांनी सलग 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत जरांगे पाटील त्यांचं उपोषण मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील, असा इशारा या तरुणांनी दिलाय। अमित ठाकरेंचं श्वान प्रेम पाहायला मिळालं। गर्दीत अडकलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी त्यांनी व्यासपीठावरून उडी मारून श्वानाला गर्दीतून बाहेर काढलं, त्याला पाणी पाजत जवळ देखील घेतलं। अमित ठाकरेंची ही कृती सर्वांनी कॅमेऱ्यात कैद केली। नवी मुंबईतल्या तुर्भेमधील गणपतीपाडा इथे एका भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली। हे गोडाऊन अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमला मोठा दिलासा दिलाय। पेटीएम पेमेंट्स बँकेवरील निर्बंध मर्यादा 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे। निर्बंध मर्यादा 29 फेब्रुवारीपासून लागू होणार नसून आता ती आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे। आता पेटीएम पेमेंट्स बँकेवरती बंदी 15 मार्च नंतर लागू होईल। याचा अर्थ पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि ग्राहकांच्या खात्यात 15 मार्च पर्यंत व्यवहार करता येतील। वरणगावहून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकनं एका दुचाकीला धडक दिली आणि अपघात झाला। यात 2 जण जागीच ठार झालेत। अपघातानंतर ट्रकनं दुचाकीला तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं। नशिराबाद टोलनाक्यावरती पोलिसांच्या नाकाबंदीत ट्रक पकडून चालकाला अटक करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। एकीकडे कमी पटसंख्येमुळे जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावरती असताना दुसरीकडे बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत 1ली ते 4थी पर्यंतचे 347 विद्यार्थी आहेत। मात्र सोयी सुविधांच्या अभावामुळे पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय। पालकांनी शाळेमध्ये ठाण मांडत शाळेच्या ढिसाळ कारभारामुळे शाळा बंद आंदोलन केलं। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती ब्लॉक असणारे विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेच्या मार्गिकेवरती शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल। मॅरेथॉनसाठी आज रात्री 11 वाजल्यापासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 10 तास अटल सेतू बंद असेल। अत्यावश्यक वाहनं वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। यासंबंधीची माहिती नवी मुंबईच्या वाहतूक विभागाने दिली। अयोध्येतलं राम मंदिर दररोज तासभर बंद राहणार आहे। दुपारी 12:30 ते 1:30 दरम्यान रामलल्लाच्या विश्रांतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी ही माहिती दिली। पुणे मेट्रोच्या 8 स्थानकांवरती दुचाकी आणि 4चाकी वाहनं उभी करण्यासाठी सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या वाहनतळांवरती ठेकेदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 10 मार्चपासून वाहनतळं कार्यान्वित होतील। वर्षभरापूर्वी आपण खटका दाबला होता आणि त्यांचा टांगा पलटी झाला, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरती केली। कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं। कोल्हापुरातील शिवसेनेच्या अधिवेशनात श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली। काही लोक बाप चोरला असं म्हणतात, पण बाळासाहेब ठाकरे ही कोणा एका व्यक्तीची खासगी मालमत्ता नाही, असं श्रीकांत शिंदे म्हणाले।
कोकणात लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार राडा झाला। चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थक आमने सामने आले। यावेळी दोन्ही गटातील वाद टोकाला गेला आणि दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून दगडफेक झाली। अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला। दिल्लीत भाजपचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडणारे 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला राज्यातील 710 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती गंभीर आरोप केलेत। उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी व्हायला हवी, मग कळेल राज्यातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण आहे, असा आरोप रामदास कदम यांनी केला। मुख्यमंत्री पदासाठी मी हापापलेलो नाही, विरोधात असताना विकास करता येत नाही असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं। तर यशवंतरावांचं न ऐकता पलोटची स्थापना केली असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवरती आरोप केला। अजित पवारांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवरती खोचक टोलेबाजी केली। आपण नुसतं सेल्फी काढत फिरत नाही, संसदेत भाषण करून उत्तम संसदपटू हा पुरस्कार मिळवता येतो, मात्र मतदारसंघातील कामांचं काय असा सवाल करत नाव न घेता अजित पवारांनी सुप्रियाताईंना डिवचण्याचा प्रयत्न केला। लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं, आपण कुणाचाही पक्ष चोरलेला नाही, उलट सध्या फक्त भावनिक मुद्दा तयार केला जातोय, मात्र भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न मिटत नाही आणि मतदारसंघातली कामं सुद्धा होत नाहीत असा टोलाही अजित पवारांनी लगावला। भाजपनं तपास यंत्रणांचा गैरवापर करून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयाकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून मोठी सरकारला चपराक बसली असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं। हिंगोलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। ठाकरे गटाचे लोकसभा संघटक डॉक्टर BD चव्हाण यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झाला। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। किनारपट्टी भागात यंदाच्या काजू हंगामाला सुरुवात झाली, मात्र काजू बियांना अवघा 120 रुपये दर मिळत असल्यानं बागायतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर काजू बियांना किमान 200 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। दिल्ली, पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलनाला चांदवडमधील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला। शेतीमालाला योग्य भाव देण्याची मागणी करत चांदवड तालुक्यातील शेतकरी रस्त्यावरती उतरले आणि रास्ता रोको करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेडमध्ये वकील संघानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। वकिलांवरती होणारे हल्ले थांबवण्यासाठी संरक्षक कायद्याची मागणी वकील संघाच्या वतीनं करण्यात आली। तसंच वकिलांना शस्त्र परवाना द्यावा अशी देखील मागणी करण्यात आली। अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या विरोधात मानसपातीनं हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग होता। वाढवण बंदराला सीपीएमकडून विरोध करण्यात आलाय। डहाणूच्या सागर नाका भागात रास्ता रोको करण्यात आला आणि या आंदोलनादरम्यान आमदार विनोद निकोलेंसह कार्यकर्त्यांना डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतलं। अपुऱ्या वर्गखोल्यांमुळे 2 तुकड्यांच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गामध्ये बसावं लागतंय। धुळे तालुक्यातील वरखेडी गावच्या जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार समोर आलाय। दरम्यान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याची मागणी पालक आणि शिक्षकांनी केली। साताऱ्यातील लोणंदमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या कृषी प्रदर्शनात ठेवलेला 6 फुटांचा सोन्या बैल सध्या सगळ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय आणि या बैलाला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे। सोन्या बैल खिलार जातीचा असून त्याचं वय 4.5 वर्ष इतकं आहे, तर सोन्या बैल महिन्याला 3 लाख रुपये कमवतो। याच कृषी महोत्सवातील 6 किलोंचा कोंबडा पाहण्यासाठी सुद्धा गर्दी होतीये। या कोंबड्याचं वय 1 वर्ष असून त्याला राजा नावानं बोलावलं जातं। या कोंबड्यातला रोज मका, भरडा, भुसा, तांदूळ, गहू, बाजरी असं खाद्य दिलं जातं। सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी हा बंद पाळला जाणार आहे। या संदर्भात मराठा समाज बांधवांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। बीडच्या आष्टे तालुक्यात मराठा बांधवांनी आंदोलन केलं। भाजप आमदार सुरेश धस यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करत मराठा समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा उद्योजक लॉबी आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी, नवी मुंबई इथे आंदोलन करण्यात आलं आणि मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। भुसावळमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढताना 7 मजुरांना विजेचा धक्का लागला। त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला असून हा बालमजूर असल्याची बाब समोर आली आहे। दरम्यान इतर मजुरांना रुग्णालयात दाखल केलंय। पिंपरी चिंचवडच्या दापोडी मेट्रो स्थानकावरती दुपारच्या सुमारास आग लागली। हाय टेन्शन पॅनलच्या कूलिंग कॉईल गरम झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं।
अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून पोबारा करणाऱ्या सिरियल रेपिस्टला गुजरातमधून बेड्या ठोकण्यात आल्यात। नालासोपाऱ्यातील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2च्या वतीनं ही कारवाई करण्यात आली। आईनंच आपल्या 11 वर्षांच्या मुलीचा स्कार्फनं गळा आवळून हत्या केल्याची घटना मुंबईच्या बोरिवली परिसरात घडली। मुलीची हत्या केल्यानंतर या महिलेनं स्वतःवर देखील चाकूनं वार केले। दरम्यान महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं तिनं ही हत्या केल्याची माहिती महिलेच्या पतीनं पोलिसांना दिली। पुणे मेट्रोच्या 8 स्थानकांवरती दुचाकी आणि 4चाकी वाहनं उभी करण्यासाठी सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या वाहनतळांवरती ठेकेदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 10 मार्चपासून वाहनतळं कार्यान्वित होतील। मध्य प्रदेशातून नवीन लसूण बाजारात येण्याचं प्रमाण काही अंशी वाढलंय। दरम्यान मार्चच्या पहिल्या आठवड्यात आवक आणखी वाढणार आहे। जळगावच्या भुसावळमध्ये सुद्धा नव्या लसणाची आवक वाढली असून दर 100 ते 140 रुपयांनी घसरलाय। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये राजकीय भाऊबंदकीचा सामना रंगलाय। पक्षावरील वर्चस्वावरून या बहीण भावामध्ये चांगली जुंपली आहे आणि अजित पवारांचं नाव न घेता पक्ष चोरल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला होता, त्याला अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं की घड्याळ आपल्याकडून गेलेलं आहे, ते गेलेलं नाहीये, ते हिसकावून घेतलेलं आहे। आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार, त्यांनी पक्ष चोरला। अरे चोरला। पवार कुटुंबातल्या राजकीय संघर्षाला आता चांगलीच धार आलेली आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बहीण भावात वाक युद्ध पेटलंय। सुप्रिया सुळेंनी भाऊ अजित पवारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। गुरुवारी विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यामुळे या वादाची ठिणगी पडली। अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंनी ही टीका केली आहे की घड्याळ आपल्याकडून गेलेलं आहे। घड्याळ म्हणजे चिन्ह आणि पक्ष। मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते, ते गेलेलं नाहीये, ते हिसकावून घेतलेलं आहे। आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांची खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्वाळा दिलाय। तर काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर शिक्कामोर्तब केलंय। पक्षावरील वर्चस्वाच्या लढाईत अजित पवारांची सरशी झालेली आहे आणि त्यामुळेच पवार बहीण भावात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर मग पक्ष चांगला, आम्ही सगळे चांगलो। आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार, त्यांनी पक्ष चोरला। अरे चोरला। निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली। अजित पवारांनी बारामतीच्या जाहीर सभेत सुप्रिया सुळेंच्या खासदार म्हणून कार्यशैलीवरही बोचरी टीका केली आहे। तर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या टीकेला खोचक उत्तर दिलंय। आवा काय, तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही। आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो। तुम्ही ते सेल्फी काढता सांगितलं ना, त्याला सुद्धा हिंमत आणि आपलेपणा लागतो। रस्त्यात उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं। सामान्य माणसाला हे धैर्य तुमच्या समोर येण्याचं होतच नाही। तो सामान्य माणूस आपलेपणाने ताईंच्या बाजूला उभा राहतो आणि फोटो काढून घेतो। हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हा महाराष्ट्र सुव्यवस्थित ओळखून आहे। तुमची पातळी दिवसेंदिवस किती घसरत चालली हेच याच्यावरून समजतं। राष्ट्रवादीतल्या दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडनं एकमेकांना टार्गेट केलं जात आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये भाऊबंदकी पाहायला मिळतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर बारामतीमधून पार्थ पवार, सुनेत्रा पवार किंवा रुपाली चाकणकर यांच्या नावांची चर्चा होती आणि काही दिवसांपूर्वी बारामतीत एका कार्यकर्त्यानं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी अजित पवारांकडे केली। आता बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नांदी झालेली आहे आणि बारामतीत सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरू लागलाय। या माध्यमातून सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाचा आढावा मांडला जातोय। यावरून आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत तगडी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आणि मला जाणीव आहे तुम्ही मला कुठेही अंतर त्या ठिकाणी देणार नाही। त्याच्यामध्ये उमेदवार कोण असेल हे लवकरच तुम्हाला काही दिवसात कळेल, परंतु जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार म्हणजे मी व्यापारी मेळाव्यात पण सांगितलं, तो उमेदवार हा अजित पवारच उमेदवार आहे समजून तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे। आता
विरोधात खासदार देण्याची जबाबदारी ही भाजपने मुद्दामून अजितदादांवर टाकलेली आहे. जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही ते दुर्दैवाने आता भाजप कुटुंब आणि पार्टी फोडल्यानंतर करत आहे, ते म्हणजे पवार विरुद्ध पवार. बारामती लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अजितदादांनी दिलेला उमेदवार 60% वर मत घेऊन निवडून येईल इतका विश्वास मी तुम्हाला सांगतो. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत करणार असं आवाहन दिल्यानंतर अजित पवार यांच्या कुटुंबियांकडूनही शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढलेत. नुकताच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर खाद्यपदार्थ विक्रेते तसंच स्थानकांवरील उपहारगृहातील चालकांना अन्न शिजवण्यासाठी एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वे प्रशासनानं बंदी घातलेली आहे. 2 दिवसांपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.